नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे नंदिनी मानिनीला विचारत असते की के वरून नावं का हवी होती. तेव्हा मानिनी म्हणते, हो ग, के वरून नावं हवी होती, काम होतं ना जरा. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं का. तेव्हा मानिनी म्हणते, हो, मला आधीपासूनच माहिती नव्हतं, मला कालच हे सगळं कळलं. जर मला आधीपासूनच माहिती असतं ना. पण जाऊ दे, आता बारसं पुढच्या आठवड्यात येऊन थांबले तरीसुद्धा केवरून नावं काही सापडत नाही आहेत. तेव्हा नंदिनी म्हणते, बारसं. तेव्हा मानिनी म्हणते, हो अगं, आमच्या मैत्रिणींचा आहे ना एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. त्यातल्या एका माझ्या मैत्रिणीला एक गोंडसं आहे ना नाच झाली आहे ना, तर तिचं नाव अक्षर आले के. त्या केवरून आता तिने आम्हाला सगळ्यांना कामाला लावले की केवरून आता नाव हवं आहे म्हणून नातीचं. तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की छान असं केवरून नाव शोधा आणि मला सांगा, मग मी सांगेन ना तिला. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते, हो का, यासाठी नाव हवं आहे का, मला असं वाटलं. तेव्हा मानिनी म्हणते, तेच, तुला काय वाटलं ना तेच मला जाणून घ्यायचं आहे. आज काय बिनसलं आहे तुझं, काय झालं आहे का, सगळं काही ठीक आहे ना, कसला विचार करतेस. म्हणजे नेहमी तू कशी किचनमध्ये आल्यानंतर एकदम फ्रेश असतेस, हसत खेळत इथे तू स्वयंपाक बनवत असतेस, सगळ्यांसाठी नाश्ता करत असतेस, आणि आज चेहरा एकदम उतरलेला. आज चेहऱ्यावरचं हसू कुठे पळून गेले सांग बरं. काय चाललं आहे डोक्यात, कसला विचार चालला आहे. तेव्हा इथे आता मनामध्ये जर असे काही विचार असतील ना, तर चेहरा असा कोमजलेला दिसतो. नंदिनी, काय विचारते मी. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही काही नाही. तर इथे पार्थ आणि रम्या दोघेजण ऑफिसला जात असतात. तेव्हा ती विचारत असते, पार्थ काय झाले रे, चेहरा का एवढा कोंबलाय, चेहरा का एवढा उतरलाय. तेव्हा इथे रम्या आता मुद्दामून त्याला प्रश्न विचारते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की काही झालेलं नाही आहे, कळलं ना. पण इकडे आता पार्थ फक्त आणि फक्त काव्याच्या मूडचा विचार करत असतो. त्यानंतरला रम्या म्हणते, अरे पार्थ, चल जाऊया ना ऑफिसला, खूप उशीर होतोय आपल्याला. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो की मी इथे काव्याची वाट बघतोय, काव्य आली की आपण निघूया. तेव्हा रम्या म्हणत असते, पार्थ, काल रात्री काय झालं होतं रे, परत तुमच्यामध्ये भांडण झालं का. नाही, बाहेरपर्यंत आवाज येत होता म्हणून विचारते. तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते की पार्थ, अरे दरवेळेला काय आहे, म्हणजे तू तुझ्या मनातल्या फिलिंग्स तिला सांगत असतोस आणि तिला तर त्याची काही कदरच नाही आहे. म्हणजे बघ ना, तिला काही वाटतच नाही तुझ्या फिलिंगचं. बरं, काही हरकत नाही, आपण दोघे एक काम करूया, आपण आहे ना आता काव्याला तुझ्या प्रेमाची जाणीव करून देऊया, मग तिला कळेल की तुझं तिच्यावरती प्रेम आहे ते. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, तू जरा शांत बसतेस का, आता येतीलच त्या. तेवढ्यातच इथे काव्या, आता रम्या आणि पार्थ दोघेजण तिथे उभे असतात, तरीसुद्धा काव्या बाजूने धाड धाड निघून चाललेली असते. तेव्हा रम्या म्हणते, अगं अगं, एक मिनिट, कुठे चाललीस तू, आम्ही दोघेजण तुझी इथे वाट बघत उभे आहोत ना. तेव्हा काव्या म्हणते, काय गरज आहे तुम्हाला वाट बघायची, कशाला उभे राहिलात, मी सांगितलं होतं का माझी वाट बघत थांबा म्हणून. मी तर म्हणते की कधी ना कुणाची वाटच बघितली नाही पाहिजे, रादर कुणाची वाट बघतच बसलं नाही पाहिजे. तेव्हा इकडे आता ती मुद्दामून हे सगळं पार्थला बोलत असते. पार्थला खूप वाईट वाटतं. काव्या लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, पार्थ, अरे बघितलंस ना, तू या मुलीसाठी इथे थांबला होतास ना वाट बघत, आपण दोघेजणं तिची वाट बघत थांबलो आहे आणि तिला त्याची काही कदरच नाही आहे. बघितलंस ना तू कशी निघून गेली ती आपल्या बाजूने, आणि काय म्हणाली की वाट बघत बसू नका म्हणून. हे बघ पार्थ, तू म्हणत असशील ना, तर आपण अजूनही थांबू शकतो, आपल्याकडे दीड मिनटं आहेत. 5 मिनटं होती, आपण वाट बघत उभे होतो, आता ती येऊन गेलीसुद्धा. तुला जर वाटत असेल की ती रिटर्न येईल आपल्याला बोलवायला आणि मग आपण जायचं, तर अजून 1.5 मिनटं आपण वाट बघू शकतो, येऊ दे तिला आपल्याला बोलवायला. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही, त्याची काही गरज नाही आहे, चल आपण जाऊया. आणि त्यांनी काय सांगितलं तू ऐकलं नाहीस का, कधी कुणाची वाट बघत बसलं नाही पाहिजे. वाट बघून काय मिळतं आहे, त्याच्यामुळे कधीच कुणाची वाट बघायचं नाही, त्याच्यामध्ये आपला वेळ वाया जातो. चल आता आपण निघूया. तेव्हा रम्या म्हणत असते, अरे काय पण ही मुलगी सातत्याने वाद घालत असते, तू इतकं तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोस, पण ती काय ऐकूनच घेत नाही. तेव्हा इथे पार्थ आता थांबत नाही, तो सरळ तिथून निघून जातो. रम्याला खूप आनंद झालेला असतो की इथे काव्य आणि पार्थमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं असतं. तेव्हा इथे नंदिनी आपल्या रूममध्ये येते, बघते तर काय, इथे आता जीवाच्या कपड्यांचा पसारा झालेला असतो. तेव्हा ती इथे जीवाचं शर्ट उचलते
तेव्हा नंदिनीला आठवतं की ज्या वेळेला इथे जीवा तयार होत असतो तेव्हा त्याने हेच शर्ट घातलेलं असतं आणि ते शर्ट थोडंसं बाजूला झालेलं असतं आणि त्याच वेळेला त्याच्या छातीवरती जे काही काव्या नावाचं टॅटू आहे ते काव्या नावाचा फक्त त्याला क दिसतो. आणि मग काय, इथे आता नंदिनी त्याला विचारते की तुमच्या छातीवरती क नाव आहे का, म्हणजे क नावाने कुणाचं तरी नाव आहे का? मी आता बघितलं, पूर्ण दिसलं नाही, फक्त मला क दिसलं. हे नाव त्याच मुलीचं आहे ना, कवाल्या? तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की माझ्या हातात, ह्या मुलीचा हात आहे ना, तिचंच नाव क वरून आहे. तेव्हा इथे नंदिनीला ते सगळं आठवत असतं. ती आता तिच्या आणि जीवाच्या लग्नातला जो फोटो असतो तो फोटो ती बघत असते. तेव्हा इकडे जीवा तिला म्हणत असतो की ही तीच मुलगी आहे, माझ्या हातामध्ये जिचा हात आहे ना, ही तीच मुलगी आहे. त्यामुळे आता ते सगळं जेव्हा नंदिनीला सारखं आठवतं, नंदिनीसुद्धा अपसेट झालेली असते. कारण नंदिनी मनापासून हे लग्न टिकवण्याचा प्रयत्न करत असते. जीवाच्या काही सवयी तिला फार आवडत असतात. जीवा तिला म्हणालेला असतो की आता आपलं लग्न झालं आहे, त्याच्यामुळे नवरा म्हणून माझी काहीतरी कर्तव्य आहेत. बाहेर जाऊन कष्ट करून काम करून मी पैसे कमवून घरामध्ये घेऊन येणार आणि ज्या तुझ्या छोट्या छोट्या गरजा आहेत ना, त्या मी पूर्ण करणार आहे, असं तिला सगळं आठवत असतं. तर इथे प्रेक्षकांनो, आता तिथे काम करणारी ज्या काकू असतात त्या येतात आणि म्हणतात की नंदिनीताई, मला तुमच्या रूमची ही बेडशीट हवी होती आणि उशांची कवरंसुद्धा हवी आहेत, सगळं धुवायला न्यायचं आहे. मला इथे आता ताईंनी सांगितलं आहे. तेव्हा इथे आता मालकीनबाईंनी सांगितलं आहे, म्हणून नंदिनी म्हणते की ठीक आहे, तुम्ही घ्या. तेव्हा हे कपडंसुद्धा धुवायला नेऊ का, असं विचारल्यानंतर नंदिनी म्हणते हो, सगळे कपडेसुद्धा न्या तुम्ही. कपडे गोळा करत असताना, बेडशीट इथे काढत असताना एक आता लेटर खाली पडतं. तर ते कार्ड असतं, कार्ड, आणि त्याच्यावरती सुद्धा केस असतं. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की याच्यावरती सुद्धा केस आहे, हे त्याच मुलीचं नाव असेल का, जिचं नाव मी शोधण्याचा प्रयत्न करते, केवाली. तेव्हा इकडे नंदिनी आता जेव्हा हे सगळं विचार करत असते तेव्हा मानिनी म्हणालेली असते की केवरून मला काही मुलींची नावं हवी आहेत, कारण का बारसा आहे ना, त्या मुलीचं नाव के वरून ठेवायचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते काय करू, बघू का त्या मुलीचं नाव आतमध्ये काय आहे ते. त्यानंतर इकडे आता जीवा एकटाच रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो, कॉफी शॉपमध्ये आलेला असतो आणि त्याने त्या टेबलवरती जे काही जे के लिहून ठेवलेलं असतं त्याला तो आता घेऊन बसलेला असतो, त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. तेव्हा इथे ऑर्डर घेण्यासाठी एक मुलगी आलेली असते आणि इथे काव्य ऑर्डर देत असते आणि इथे जीवाचं आता भलतंच काम सुरू असतं. तेव्हा इकडे आता जीवा काहीतरी खोदकाम सुरू करतो. तेव्हा काव्य म्हणते की जीवा, अरे काय करतोयस तू, हे बघ असं काही करू नकोस, ही आहे ना त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तू काय करतोयस बरं, हे बघ तू जेव्हा असं काहीतरी करत असतोस ना तेव्हा त्या प्रॉपर्टीचं नुकसान करत असतोस, बघू दे बरं मला काय करतोयस तू, बघू दे बघू दे. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो अगं थांब गं 2 मिनटं, महत्त्वाचंच काम करतोय की नाही बघस तू. तेव्हा इथे जीवाने आता तिथे हार्ट शेपमध्ये जे आणि के असं काढून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे काव्या म्हणत असते जीवा, मी काय सांगते तुला, हे बघ ते लोक ओरडतील, उगाच असं काही घाण करून ठेवू नकोस, हे बघ जाऊ दे, नको बरं काय करू, बघू दे मला काय करतोयस तू. तेव्हा इकडे जीवा म्हणतो हा बघ. तेव्हा इथे काव्य हसायला लागते, कारण त्याने जे आणि के, जीवाचा जीवा काव्याचा के असं करून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे काव्य हसायला लागते, जीवा पण खुश होतो. काव्य म्हणत असते जीवा, अरे काय करू मी तुझं. तेव्हा जीवा म्हणतो का का. तेव्हा काव्य म्हणत असते नाही, कधी कधी तू हे जे काही करतोस ना त्याच्यावरती चिडू, तुझ्यावरती रागू, की तुझ्या ह्या क्यूट एफर्ट्सचं कौतुक करू ना, तेच काही मला कळत नाही. तेव्हा जीवा म्हणतो बघ आता बोललीस की नाही तू, कौतुक करू की काय. हे बघ काव्या, आता ह्याच्यावरती जे आणि के असं मी लिहून ठेवलं आहे की नाही, मला काय करायचं आहे, माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ना हे सातत्याने मला तुला दाखवून तर द्यायचं आहेच. पण आपण दोघेजण एकमेकांवरती इतकं प्रेम करतो ना की आपण दोघेजण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी मला आपल्या प्रेमाच्या काही आठवणी सोडून जायचं आहे. कारण का आपण दोघेजण जेव्हा कधी मरू ना, तेव्हा काव्य म्हणते जीवा, तेव्हा जीवा म्हणतो नाही खरंच, आपण दोघेजण जेव्हा कधी मरू ना तेव्हा आपल्या पाठीमागे लोकांनी आपल्या प्रेमाचे धडे दिले पाहिजे, लोकांनी आपल्या प्रेमाचं भरभरून कौतुक केलं पाहिजे, कळतंय का तुला. तेव्हा इथे काव्य म्हणत असते बरं बाबा ठीक आहे.
तेव्हा इकडे आता काव्या म्हणते की जीवा, यापुढे आपण जेव्हा कधी दोघेजण येऊ ना, तेव्हा आपण याच टेबलवरती बसायचं. तेव्हा जीवा म्हणतो, आणि जर आपण इथे यायच्या आधी दुसरं कुणीतरी येऊन बसलं असेल तर? तेव्हा काव्या म्हणते, दुसरं कुणी तर आलं ना, तर मी त्यांना उठवेन आणि दुसरीकडे बसायला सांगेन. कळतंय का तुला? तेव्हा इथे जीवा म्हणतो, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, आपण इथेच बसायला येऊ. आपण दोघेजणंसुद्धा इथेच येऊ आणि आपल्याला इथे अजून 3 चेअर लावाव्या लागतील. कळतंय का तुला? तेव्हा काव्या म्हणते, का? तेव्हा जीवा म्हणतो, आपण दोघेजणं आणि आपली 3 छोटी छोटी मुलं, आपली क्यूट क्यूट मुलं, तीसुद्धा आपल्याबरोबर इथे येऊन बसतील ना. तेव्हा मग त्यांना आपण आपल्या प्रेमाचे धडे सांगायचे, आपल्या प्रेमाची गोष्ट त्यांना आपण सांगायची. तेव्हा इकडे काव्या म्हणते, बास बास, 3 नाही 1. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो, बरं ठीक आहे, इथे एक क्यूट मुलगी, हो की नाही, मिनी काव्या इथे बसली असेल आणि मग तिला आपण आपल्या प्रेमाच्या गोष्टी सांगू, मग तर ठीक आहे ना. तेव्हा इथे आता काव्या म्हणत असते की जीविका, अरे काय करू मी तुझं, तुझं प्रेम आहे ना खूपच जास्त इंटेन्स आहे, कळतंय का? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, काव्या, तू माझ्या प्रेमाची इंटेन्सिटी अजून बघितलेस कुठे? अगं माझं किती प्रेम आहे ना हे तुला माहिती नाही आहे, ते नंतरच कळेल. त्यानंतर प्रेक्षकांनो ऑर्डर घेण्यासाठी ती मुलगी पुन्हा तिथे आलेली असते. ती म्हणते, सर ऑर्डर प्लीज. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो की ऑर्डर म्हणजे काय? सगळ्या आधीच्या आठवणी, त्या आधीचे अनुभव तुम्हाला देऊ शकतेस का? तेव्हा इकडे जीवा म्हणतो की सगळ्या आधीच्या आठवणी जर अशा परत आणता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं ना. तेव्हा जीवा म्हणतो की कधी आपण असं वेड्यासारखं कुणावरती प्रेम करायलाच नको. म्हणजे इतकं स्वतःला विसरून आपण दुसऱ्यावरती वेड्यासारखं प्रेम करतो, मग काय होतं? त्रास तर आपल्यालाच होतो ना. तेव्हा जीवाला आठवतं, नंदिनी त्याला विचारते, हा केक कुणाचा आहे? मी आता अर्धा क बघितला, कुणाच्या नावाचा आहे तो क? तेव्हा इकडे जीवा म्हणतो, इथे नंदिनी आमचं नातं टिकवण्याचा अगदी पुरेपूर प्रयत्न करते आणि तिकडे काव्या डिवोर्स घेण्यासाठी आता ती एका लॉयरला सुद्धा भेटून आलेली आहे. काय करावं खरंच काही कळत नाही आहे. प्रेमामध्ये आपण एखाद्या व्यक्तीवरती असं काही वेड्यासारखं प्रेम करत असतो. तसंच प्रेम जर आपल्याला समोरून नाही मिळालं ना, तर आपल्याला वेळ लागायची वेळ येते, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, काय करू? या कार्डमध्ये केवरून त्या मुलीचं काय नाव आहे ते मी बघू का? असं नंदिनी म्हणत असताना ती आता ते कार्ड उघडत असताना ती म्हणते, नाही नको, बघायला नको, कारण ते बरोबर नाही आहे. ज्याचं हे कार्ड आहे तो इथे नसताना त्याच्या गोष्टी बघणं हे मला चुकीचं वाटतं. एथिक्समध्ये ते बसत नाही. म्हणजे जरीसुद्धा मला त्या मुलीचं नाव जाणून घ्यायचं असलं तरीसुद्धा जेव्हा इथे नसताना हे कार्ड बघणं चुकीचंच. मी शोधून काढेन ना की त्या मिस केचं नाव काय आहे ते आणि ती मुलगी कोण आहे ते. जीवाने सांगितलं तर ठीक, नाही सांगितलं ना तर मी स्वतःच शोधून काढेन. तेव्हा इथे जीवा म्हणतो की हे जे काही चाललं आहे ना ते खूप चुकीचं आहे. इथे मी जेव्हा जेव्हा यायचो तेव्हा त्या गोष्टी किती छान वाटायच्या. काव्याबरोबरचं प्रत्येक बोलणं भेटणं किती सुंदर होतं. त्या आठवणी खूप छान होत्या. पण आता त्या आठवणी माझ्यासाठी जीवघेण्या झालेल्या आहेत. का लोकं अशी वेड्यासारखी वागतात ना, मला खरंच काही कळत नाही. तेव्हा त्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन जर नाही भेटल्या तर आपल्याला किती त्रास होईल या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे. तेव्हा ती वेट्रेस म्हणत असते की सर, तुम्ही एक काम करा, तुम्ही वेळ घ्या. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की सॉरी, तू इथे ऑर्डर घ्यायला आली आणि मी माझंच रडगाणं तुला सांगत बसलो. सॉरी, खरंच सॉरी. तेव्हा ती म्हणते, काही हरकत नाही सर, टेक युअर टाईम. असं म्हणून ती निघून जाते. तेव्हा जीवा आता आपल्या नावाचं JK बघत बसलेला असतो. तेव्हा इथे एक मुलगा आणि मुलगी दोघेजण आता जीवाजवळ आलेले असतात. तेव्हा जीवाला म्हणतात की एक्सक्यूज मी. जीवा म्हणतो, बोला ना. तेव्हा ती मुलगी म्हणते की सर, आम्ही इथे कॅफेमध्ये आलो आहे, पण संपूर्ण कॅफे फुल आहे. तेव्हा तुम्ही एक काम करता का? तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही एकटे आहात का? तेव्हा जीवा म्हणतो, हो मी एकटा आहे. तेव्हा मग ती मुलगी म्हणते, सर तुम्ही जर एकटे असाल तर त्या सिंगल चेअरवरती जाऊन बसता का? आम्ही दोघेजण आहोत, आम्ही इथे बसलो असतो, तुमची काही हरकत नसेल तर प्लीज सर. तेव्हा इथे जीवाला आठवतं, काव्या म्हणालेली असते की आपण दरवेळेला यायचं ना, आपण इथेच बसायचं आणि जर आपल्या आधी कोणी येऊन बसलं असेल तर मग मी त्यांना आपल्या टेबलवरून उठवेन आणि दुसरीकडे शिफ्ट करेन.
असं आता जीवाला आठवतं. पण इथे आता उलटं झालेलं असतं. जीवाचं जरी लग्न झालं आहे तरीसुद्धा त्याला सिंगल म्हणून आता त्यालाच त्या टेबलवरून उठवलेलं असतं आणि दुसऱ्या चेअरवरती जाऊन बसवलेलं असतं. त्यामुळे इथे जीवाला खूप वाईट वाटतं. त्याला तिथे बसवतसुद्धा नाही. तो आता जात असताना मागे वळून बघतो, तेव्हा तो मुलगा त्या मुलीला फूल देतो. तेव्हा इथे जीवाला आठवतं की तो सुद्धा काव्याला असंच फूल द्यायचा. दोघेजण इथे निस्ता वेडेपणा करायचे. ह्या सगळ्याच गोष्टी आता त्याला आठवत असतात की कशा पद्धतीने इथे काव्याला तो चिडवायचा. त्यानंतर कॅफेमध्ये आल्यानंतर दोघेजण एकत्र कॉफी प्यायचे, चेअर्स करायचे. म्हणजे काव्याबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आता जीवाला आठवत असतात. तिथे आजूबाजूला जे लोक असतात ते कपल एकमेकांबरोबर ज्या पद्धतीने वेळ घालवत असतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त छान पद्धतीने या दोघांनी वेळ घालवलेला असतो. आणि ते क्षण जेव्हा इथे आता जीवाला आठवतात तेव्हा त्याला फार वाईट वाटतं. त्याला खूप रडायलासुद्धा येतं. त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं आणि इतका दुःखी कष्टी होऊन जीवा तिथून बाहेर पडतो. त्याचबरोबर इथे काव्यासुद्धा आता कॉलेजमध्ये आलेली तर असते, पण तिला इथे जीवाची आठवण येत असते. जेव्हा ती जीवाला विचारते की तू ठीक आहेस ना? जीवा म्हणतो, जखमा देणारे मलम लावायला कधी येत नाही, कळलं ना? तुलासुद्धा यायची गरज नाही आहे. तेव्हा जीवासुद्धा रागून चिडून तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा इथे काव्याला आठवत असतं. म्हणजे जीवाबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आता तिला आठवत असतात. कशा पद्धतीने जीवा तिला स्पेशल फील करवण्यासाठी काय काय करायचा. कॉलेजला सोडायला आणायला यायचा. तिला गुलाबाचं फूलसुद्धा द्यायचा. गुलाबाचं फूल दिल्यानंतर इथे आता कॉलेजमधून जेव्हा ती सुटण्याची वेळ व्हायची तेव्हा तिला घ्यायलासुद्धा जायचा. त्यानंतरला इथे काव्याच्या नावाचं त्याने टॅटूसुद्धा आपल्या छातीवरती करून घेतलेलं असतं. तेव्हा इथे त्याला इतका त्रास झालेला असतो, पण तरीसुद्धा त्याने हे सगळं केलेलं असतं फक्त आणि फक्त काव्यासाठी. त्या दोघेजणं जिथे फिरायला जायचे, कसे एकमेकांबरोबर वेळ घालवायचे, या सगळ्याच गोष्टी काव्यालासुद्धा आठवत असतात. त्यानंतर इथे आता पार्थ खूप टेन्शनमध्ये असतो. पार्थसुद्धा आपल्या परीने लग्न टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो, पण तिकडून काव्याचे काही एफर्ट्स त्याला दिसतच नसतात. जेव्हा पार्थ विचारतो की काव्या, तुम्हाला कसला त्रास होतो आहे? तेव्हा काव्या म्हणते, तुम्हाला माझा त्रास जाणून घ्यायचा आहे. माझा त्रास जाणून घेतलात ना तुम्ही तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्हाला जर कळलं ना की मला कसला त्रास होतो आहे तर तुम्हालासुद्धा त्रास होईल. असं इकडे आता काव्या पार्थला म्हणालेली असते. तेव्हा पार्थ आपल्या मनामध्ये म्हणत असतो की आईने सांगितल्याप्रमाणे मी काव्याबरोबर फ्रेंडशिप करण्याचा प्रयत्न करतोय, मैत्री करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांना जर माझ्याबरोबर मैत्रीच करायची नाही आहे, हे जर नातं त्यांना टिकवायचंच नाही आहे, तर मी जबरदस्ती का करू? त्यांना त्यांचं हे वागणं लखलाप, त्यांना त्यांचं आयुष्य लखलाप. मी आता त्याच्यामध्ये काहीसुद्धा बोलणार नाही आहे आणि त्यांच्याजवळ आता बोलायलासुद्धा जाणार नाही. मी बोलायला जातो एवढे प्रयत्न करतो आणि त्या उगाचच इथे वाद उकरून काढत असतात. त्यापेक्षा त्यांच्याशी न बोललेलंच बरं. त्यानंतर तिथे रम्या येते आणि म्हणत असते, पार्थ पार्थ, अरे काय सांगू मी तुला? अरे गुड न्यूज आहे, गुड न्यूज. तुला माहिती आहे का, आपण नाशिकला काही PPT पाठवले होते, ते त्या लोकांना खूप आवडलेत आणि त्या लोकांनी आहे ना आता ते संपूर्ण जागा बघायला, ते घर बघायला आपल्याला तिथे बोलावले. त्यांनी आपली तिकीटंसुद्धा केली आहेत. तिकिटांसाठी त्यांना जी काही माहिती हवी होती तीसुद्धा मी त्यांना पाठवली आहे. तेव्हा आपण दोघेजणं लवकरच तिथे जाणार आहोत आणि आपलं काम सुरू करणार आहोत. कळतंय का तुला? तेव्हा पार्थ तिथे स्वतःच्याच विचारांमध्ये असतो. रम्या म्हणत असते, पार्थ, अरे मी तुला इतकी मोठी गुड न्यूज दिली आपल्या कामाच्या बाबतीत. मी तुला इथे खुश ठेवण्याचा प्रयत्न करते, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते, पण तुझ्या चेहऱ्यावरती तर अजिबात स्माईलच येत नाही आहे. तुझा चेहरा जो उतरलेला आहे तो तसाच. काय झालं आहे? कसला विचार करतोयस तू इतका? सांग बरं, मी तुला असं दुःखी नाही बघू शकत. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे बघ, मला आता एकट्याला राहू दे, तू जा इथून. रम्या म्हणते, नाही हा पार्थ, अजिबात नाही, तुला असं मी दुःखात नाही ठेवू शकत. तेव्हा पार्थ म्हणत असतो, रम्या, लिव्ह मी अलोन, तू जा इथून, मला थोडा वेळ एकट्याला राहायचं आहे. तेव्हा रम्या आता जात असते आणि ती आपल्या मनामध्ये म्हणते की काव्य आणि पार्थमध्ये चांगलं कडाक्याचं भांडण झालं आहे आणि हे भांडण आहे ना असंच चालू असलं पाहिजे. या दोघांना आता एकमेकांच्या विरोधामध्ये भडकवण्यातच खरी मजा आहे, असं आता रम्या म्हणत असते. हे भांडणसुद्धा तिच्याचमुळे झालेलं असतं आणि तिला आता पार्थ आणि काव्यामध्ये आता तणाव हा कायमस्वरूपी ठेवायचाच असतो.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता काव्या म्हणत असते आपल्या मैत्रिणीला, काय काय झालंय काय, अशी काय बघतेस माझ्याकडे. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, काव्या अगं एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, आज मगापासून तू बोलतेस ना, तर तुझ्या बोलण्यामध्ये फक्त पार्थ आहे. आज तू एकदाही जीवाचं नाव घेतलेलंच नाही आहेस. म्हणजे पूर्ण वेळ तू फक्त आणि फक्त पार्थबद्दल बोलते आहेस. कळतंय का तुला. तेव्हा काव्याला सुद्धा खूपच जास्त आश्चर्य वाटतं त्या गोष्टीचं, की तिच्या बोलण्यामध्ये जीवा नाही तर पार्थ आलेला असतो. त्यानंतर इथे नंदिनी कपड्यांच्या घड्या करत असताना एक टी शर्ट असते आणि त्याच्यावरती के असतो. तो के बघितल्यानंतर नंदिनी खूपच जास्त दचकते आणि ती टी शर्टच बाजूला फेकून देते. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात, अहो काय झालं, इतक्या का घाबरलात तुम्ही, असे कपडे बघून करंट लागल्यासारख्या डचकलात का आणि ती टी शर्टसुद्धा बाजूला फेकून दिलीत. तेव्हा इथे नंदिनी आता गप्पच बसते, कारण तिला के नाव त्या मुलीचं आहे हे माहिती असल्यामुळे आता के बघितल्यानंतर तिला टेन्शनच येत असतं. तर इथे आता काव्याने रिक्षा थांबवलेला असतो. तेव्हा काव्या रिक्षात बसायला जाणार, तिला रिक्षामध्ये सुद्धा पार दिसतो. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, काव्य अगं रिक्षा थांबवलेस ना तू, मग बसत का नाही आहेस. तेव्हा पार्थ म्हणतो, हां बसा बसा. तेव्हा काव्या म्हणते, या रिक्षात मी या जन्मात तरी अजिबात बसणार नाही, कळलं तुला. आणि ती सरळ आता तिथून सुद्धा निघून जाते.